नाहीतरी मी तुम्हाला म्हणत होते निघताना एवढा धन सोबत नको म्हणून. मला हुशारी शिकवू नकोस. अक्कल शिकवतेस मला. तुझ्या स्वामींचं गुणगान नको सांगूच मला. स्वामींनी वाचवलं म्हणे, स्वामी धावून आले म्हणे. माफ करा, माफ करा, आमची चूक झाली. माफ कर रे. पळ रे बाबा. लेकरू संकटात सापडल्यावर आई जशी धाव घेते तसंच भक्त संकटात सापडल्यावर गुरुनी का स्वस्थ बसावं. काय गे कार्टे, कुठे गेली होतीस मला एकटीला टाकून? मी नाही काकू, मी तर इथेच होते. खोटं बोलू नकोस हा. इथे एक वाघीण होती. तिला पाहूनच तर ते दरोडेखोर पळून गेले. वाघीण? स्वामी, ही तुमचीच कृपा आहे. तुम्ही माझा विश्वास खरा ठरवलात. तुम्ही धावून आलात स्वामी. आम्हाला जीव घेण्या संकटापासून वाचवलं स्वामी. अगे गप. कोण स्वामी? कुठले स्वामी? काही स्वामी बिमी नाही. काही नाही. इथे भूताटकी आहे. नक्की भूताटकी आहे इथे. चल चल, थांबू नकोस इथे. अगं चल आधी इथून. माझं धनही गेलं, जीवही जायचं आता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कावेरी, जे घडतं त्यामागे काही ना काही कारण असतं आणि आज जे घडलं ते तुला एका दिशेने घेऊन जाण्यासाठी. शिवशंकर शंभो. त्या विड्याचा आहे ना, तो बघ तिथे विडा. तो अरे, आत्ता इथे विडा होता, गेलो. तो बघ तिथे विडा. अरे इथे आत्ता विडा होता ना. अरे गेला कुठे विडा? अरे रामप्पा, ओ रामप्पा, भानावर या ना. ओ रामप्पा, अहो तुम्ही त्या मला विड्याची भानगड सांगणार होता ना. अचानक काय झालं सांगा ना. ओ रामप्पा. तो विडा आत्ताही दिसतोय मला. जिथे बघेल तिथे तुम्हाला स्फटिकाचा विडा दिसतोय. नजर फिरवेल तिथे स्फटिकाचा विडा दिसतोय. संपत काहीतरी कर. आता मी काय करू? हुशारक्या तर मोठ्या मारल्या, पण गुरुदेवांसारखी स्थिती मला कुठून प्राप्त झाली? हा हा हा, ठीक आहे ठीक आहे. घाबरू नकोस. ओम क्लीम 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 क्लीम. माफ करा. अरे संपत, विडे दिसेनासे झाले. माझे सगळे भास गायब झाले. अरे वा, भास आपोआप थांबला वाटतं. वाचलो. तुम्हाला काय वाटलं? हा? मला काही जमणार नाही. हो, एवढी वर्ष गुरुदेवांनी असंच मला ठेवून घेतलंय. बरं, त्या विड्याची नेमकी भानगड काय ते? ही आजची गोष्ट नाहीये, 18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी,
तुमच्या चरणाने पुन्हा एकदा आमचा दरबार पावन झाला. राजन, तुझ्या लक्षात आहे ना, दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आपण तुझ्याच इच्छेनुसार तुझ्या हातून पुण्यकर्म घडवत असतो. हो स्वामी, तुमच्या कृपेमुळे मिळालेल्या संपत्तीचा काही भाग गरजू लोकांसाठी वापरावा हीच माझी इच्छा. आज त्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत. तुझ्या दाराच्या बाहेर गरजू लोकांच्या रांगा लागलेल्या असतात. कोणाला 2 वेळचं अन्न मिळत नाही तर कोणाच्या डोक्यावर छप्पर नसतं. आणि अशा वेळेस तुझ्याच मदतीमुळे कोणाच्या तरी आयुष्यात बदल घडू शकतो. हे 10 विडे, हे 10 विडे 10 गरजू लोकांना दे. पण राजन, एक गोष्ट लक्षात ठेव, या 10 विड्यांपैकी एका विड्यामध्ये स्फटिक आहे. आणि ज्या व्यक्तीच्या वाट्याला तो स्फटिक असलेला विडा येईल त्याला तो धनधान्य द्यायचं, त्याला त्याच्या दुर्दशेतून बाहेर काढायचं आणि त्याचा उत्कर्ष घडवून आणायचा. जशी आपली आज्ञा. स्वामी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या शब्दाचं तंतोतंत पालन होईल. राजन, दान करणं म्हणजे केवळ धन देणं नाही, तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या दुर्दशेतून बाहेर पडण्यासाठी मदत करणं हे सुद्धा मोठं पुण्यकर्मच आहे. हो स्वामी. तो स्फटिकाचा विडा ज्याला मिळेल त्याचं आयुष्यच बदलणार. शिपाई, जी महाराज. हे 10 विडे घ्या. बाहेर जे गरजू लोक आहेत त्यांच्यात वाटा. अनेक लक्षात घ्या, विडे वाटून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्याकडे जा आणि त्यांना विचार त्यांच्या विड्यामध्ये स्फटिक सापडला का? जी राजा. ज्याच्या विड्यामध्ये स्फटिक सापडेल त्याला ताबडतोब माझ्याकडे घेऊन ये. स्वामींनी दिलेल्या आज्ञेनुसार त्याचा उत्कर्ष करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. जशी आज्ञा. ए बाळा, आजी, हा घे विडा तुझ्यासाठी. बाळा, मला राजानं भेटायचं होतं रे. कशासाठी? माझ्यासाठी नाही रे, हिच्यासाठी. मी आता वयाने थकलीये, आजारपणानेही शरीर खंगलंय. माझ्या नातीचं या जगात माझ्याशिवाय कोणीच नाहीये. राजाने माझ्या उपचाराची काही सोय करावी आणि उद्या माझं काही बरं वाईट झालं तर ह्या लेकराच्या भविष्याची काही तजबीज लावून द्यावी, एवढीच विनंती आहे रे. काळजी करू नको आजी, मी तुला राजांकडे नक्की घेऊन जाईल. बाकीचे विडे वाटून झाले की मी तुझ्याकडे येतो, मग तुला राजांसमोर घेऊन जातो. चालेल. काय ग, काय, नको रडू ग, नको रडू ग. काय करायचं, कशाला रडते? कुठे आहे गाव, कुठे गेला? गाव गेला, गाव गेला. हो 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 हो. थांब 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 थांब. बाळा, नको रडू, नको 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 रडू. माझ्याच वाट्याला रिकामा विडा यायचा होता. ज्याचं आयुष्य गरिबीत गेलं त्याचं नशीब बदलण्याची एक संधी मिळाली, ती सुद्धा माझ्या वाट्याला नाही. यात करड्या म्हातारीच्या नशिबात हा स्फटिक असूच शकत नाही. यावर फक्त माझाच हक्क आहे. आजवर नशिबाने मला काही दिलं नाही, पण आज माझं नशीब मी स्वतःच बदलणार. तो स्फटिकाचा विडा मी चोरला होता. त्या म्हातारीचा विडा घेऊन मी त्या राजेंकडे गेलो. राजेंना तो स्फटिक दाखवला. राजेंना वाटलं स्वामींनी दिलेल्या विड्यामधला स्फटिक माझ्या वाट्याला आलाय. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला.
आणि मग स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी मला बक्कळ धनधान्य दिलं, व्यवसाय उभा करण्यासाठी मदत केली, माझा उत्कर्ष केला, मी गरिबीतून बाहेर आलो, हळूहळू धनवान झालो आणि आज माझ्याकडे जे काय आहे ना संपत, त्याची सुरुवात त्या एका विड्यापासून झाली. मग त्या म्हातारीचं काय झालं? दुसऱ्या दिवशी गावातल्या कोणाकडून तरी ऐकलं, ती म्हातारी आधीच परिस्थितीने खचली होती आणि आजारपणाने तिचं शरीर साथ देत नव्हतं. त्यात पदरी ती लहान नात. परतीच्या वाटेने जंगलातून जाताना बहुतेक तिचा धीर सुटला असणार आणि ती तिकच खाऊन गेली. आणि तिची ती लहान नात, ती सुद्धा तिच्यासोबत त्या जंगलात गेली असणार. त्यामुळे इतकी वर्ष मी निर्धास्त होतो, कारण जिचा विडा मी चोरला ती म्हातारी आता परत येऊ शकत नव्हती आणि तिची नातही नाही. पण हे स्वामी ते आल्यापासून मला ही एकच गोष्ट सांगतायत. रामप्पा, तुला आधीच सांगितलं होतं, जिचं आहे तिला देऊन टाक, तर तीच तिचं ते घ्यायला परत येईल आणि तीच तिच्या हक्काचं घ्यायला परत निघाली आहे. हेच शब्द पुन्हा पुन्हा माझ्या कानावर आदळतायत. जिचं नशीब चोरलंय ती परत येणार, पण कशी आणि कोण येणार? ती म्हातारी की तिची ती नात? नाही, कोणी येऊ दे. 18 वर्षापूर्वी माझं नशीब मी स्वतःच्या हाताने बदललंय. हे धन, हा मान, ही प्रतिष्ठा, आज हे सगळं माझं आहे. आणि एकदा जे नशीब माझ्या हातात आलं, ते आता माझ्या हातातून हिरावून घेण्याची ताकद कोणामध्येच नाही. कविराज, या लवकर, उशीर होतो. स्वामी काय करतायत हे? हो ना, मला पण काहीच कळत नाहीये. मला असं वाटतंय धुनीची तयारी करताय. धोनी कशासाठी? सुंदरे, गुरुपौर्णिमेचा महिना सुरू होण्यापूर्वी आम्ही तुला काही सांगितलं होतं, आठवतंय? हो देवा, आठवतंय ना. तुम्ही सांगितलं होतं गुरुपौर्णिमेच्या या पवित्र महिन्यात तुम्ही आम्हाला सगळ्यांना गुरुदर्शन घडवणार आहात. दत्तगुरूंचं दर्शन घडवून झालं, आता आणखीन एका गुरुचं दर्शन घडवायची वेळ आली आहे. आणखी एका गुरुचं दर्शन? तुम्हाला माहिती आहे का कोणत्या गुरुचं दर्शन? नाही, तुम्हाला सगळं माहिती असतं ना, म्हणून मी विचारलं. ताई, स्वामी देवांच्या मनातलं ओळखणं किती कठीण आहे तुम्हाला माहितीये ना. आपण फक्त बघत राहायचं. हाय रे माझ्या नशिबात, सगळं लुटलं माझं. काकू शांत व्हा. सगळं धन गेलं माझं. शांत व्हा काकू. अहो, आपला जीव वाचला ते महत्वाचं. नाहीतरी मी तुम्हाला म्हणत होते, निघताना एवढं धन सोबत नको म्हणून. मला हुशारी शिकवू नकोस. अक्कल शिकवतेस मला? तुझ्या स्वामींचं गुणगान नको सांगूच मला. स्वामींनी वाचवलं म्हणे, स्वामी धावून आले म्हणे. तुला वाचवलं त्यांनी, तर माझं धन का नाही वाचवलं? काकू शांत व्हा. अहो, स्वामींनी आपला जीव वाचवलाय, त्याहून मोठं धन कोणतं आहे? तुझ्यासाठी नसेल महत्वाचं, माझ्यासाठी धन महत्वाचं आहे. सगळं गेलं माझं, सगळं गेलं. स्वामी, या घटनेमागे ही तुमची काही योजना आहे का? आमच्यावर विश्वास दाखवला असतास तर तेही वाचवलं असतं. शिवशंकर शंभो. काकू काकू शांत व्हा. तुम्ही जर स्वामींवर विश्वास ठेवला असता ना, तर त्यांनी तुमचंही धन नक्की वाचवलं असतं. कार्टे, तुझ्यामुळे रस्ता चुकलो आपण. जंगलात अडकलो. या दरोडेखोरांनी सगळं धन लुटून नेलं माझं. अहो, मी तर तुम्हाला त्या आजोबांनी सांगितलेल्या उजव्या वाटेने जाऊया असंच म्हणत होते. ए, माझ्याशी हुज्जत घालतेस? माझ्याशी? हा, तुझ्यामुळे नुकसान झालंय माझं. माझं जे काही धन गेलंय ना, ते तुझ्याकडून वसूल केल्याशिवाय राहणार नाहीये मी. माझ्याकडून?
अहो माझ्याकडे आहेच काय काकू? ज्या दिवशी ही कन्या अक्कलकोटच्या भूमीवर पाऊल ठेवेल त्या दिवसापासून तिच्या पत्रिकेतील राजयोग सुरू होईल. तिच्या नशिबातलं प्रचंड वैभव तिला प्राप्त होईल. काय झालं काकू? अशा का बघताय माझ्याकडे? काही नाही, आपण अक्कलकोटला गेल्यावर तुला जे काही मिळेल ना ते सगळं मी तुझ्याकडून काढून घेणार आहे. मला मला काय मिळणार आहे? गेलं माझं धन सगळं या कार्टीमुळे गेलं. तुझ्यामुळे नुकसान झालं माझं. माझं धन गेलं सगळं. काकू काकू थांबा. काकू काकू कुठे गेलात तुम्ही? आता कोणत्या वाटेने जायचं? काकू 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 गयाताई, इथूनच्या झाल्या की आतल्या खोलीच्या खिडक्या पण पुसायच्या हो तुम्हाला. झालं का? पटापट करा. हा, स्वामी मला सांगा हो, मी सांगते त्यांना. श्री स्वामी समर्थ. द्या मी करतो. अरे चंदू, काय झालं? एवढा अस्वस्थ दिसतोयस? स्वामी, अहो माझे सासरे आलेत घरी आणि त्यांना मी आवर्जून म्हटलं की एकदा तरी स्वामींचं दर्शन घेऊया, पण ते नाही म्हटले. बोलले की मी फक्त साईबाबांना मानतो, मी साईबाबांचा भक्त आहे, इतर मी कोणालाही मानत नाही. स्वामी, माझी ही इच्छा होती की गुरुपौर्णिमेच्या महिन्यात एकदा तरी त्यांनी तुमचं दर्शन घ्यावं. मी त्यांना खूप आग्रह केला, पण ते आलेच नाही. जाऊ दे, तुझी इच्छा आहे ना, ते येतील, काळजी करू नकोस. अरे भक्तांची इच्छा नाही पूर्ण करायची, इथं आणखीन कोणाची इच्छा पूर्ण करायची? जावई बापू, तुम्ही इथे कसे? हो जावई बापू, तुमच्या बायकोनं म्हणजे माझ्या मुलीनं आग्रह धरला, म्हणाली की स्वामी स्थानावर जाऊन या म्हणून. मी नको म्हटलं, पण शेवटी तिनं मला शपथ घातली. मग काय करणार? मुलीच्या हट्टापुढं माझं काय चालणार? शेवटी आलो इथे. माफ करा, साई भक्त आहे, साईंना मानणार आहे. केवळ मुलीच्या हट्टापायी मी इथे आलो होतो. तुम्हाला नमस्कार नाही का? एक सांगू, गुरु कधीच भक्ताला सांगत नाही मला नमस्कार कर म्हणून. भक्ताला अनुभूती मिळते, त्याची श्रद्धा बसते आणि मग तो आपण येतो नमस्कार करायला. जावई बापू, घरी चला. अहो तुम्ही नेहमी गुणगान गात असता, स्वामी स्थान असं आहे, स्वामी स्थान तसं आहे, पण मला तरी इथं काही विशेष वाटलं नाही. माफ करा, पण माझ्या द्वारकामाईची सर इथे काही, माझ्या द्वारकामाईची सर इथे काही, माझ्या द्वारकामाईची सर इथे काही. योग्य वेळी तुझी द्वारकामाईही तुला दिसेल आणि तुझे साईबाबा देखील. फक्त तिकडे आमच्या कावेरीला एकदा योग्य वाट सापडायचा अवकाश आहे. काकू कुठे गेलात तुम्ही? काकू काकू कुठे आहात? काकू काकू माझा हाकेला होऊ द्या. काकू, अहो ही जागा आहे का माझ्यावर राग काढण्याची? काकू कुठे आहात तुम्ही? काकू
इतक्या पुढे कशा गेल्या असतील? एवढ्या मोठ्या जंगलात त्यांना काही झालं तर? काकू, काकू कुठे आहात तुम्ही? स्वामी, मला काहीही होऊ दे, पण काकूंना सुखरूप ठेवा. त्या माझ्यावर रागवल्या असल्या तरी त्या आता एकट्या आहेत. त्यांना सुखरूप ठेवा. मला लवकरात लवकर त्यांच्या जवळ पोहोचवा. काकू, काकू कुठे आहात तुम्ही? काकू, काकू कुठे आहात? काकू, बस बाबा बस. नाही नाही, मला वाटतं आता मी निघावं. अरे बाबा, इतका लांबून आलायस, थोडा वेळ बसलास तर चालणार नाही का? सासरे बुवा, अहो स्वामी सांगतायत तर बसा ना. सुंदरे, गया, आतमध्ये कलश ठेवलेत पाण्याने भरलेले, ते घेऊन या. मला सांगा, हे हे सगळं काय आहे? कळेल. गंगा, यमुना, नर्मदा आणि गोदावरी या नद्यांचं जल एकेका कलशात, एक एक करून ते पाणी याच्यात होत. सगळं एकत्र? हो. झालं? हो. आता यातलं गंगा, यमुना, नर्मदा आणि गोदावरी यांचं जल वेगळं वेगळं ओळखू शकशील का? अहो, हे ओळखणं अशक्य आहे. सगळं जल एकमेकात मिसळलं आहे. आता कुठलं पाणी कुठल्या नदीचं आहे हे कसं काय सांगणार? याचाच अर्थ, जर तुला ते ओळखता येत नसेल तर तू ते वेगळंही करू शकत नाहीस. तेही अशक्यच आहे ना. एकदा एकरूप झालेलं पाणी असं वेगळं वेगळं कसं करणार? गंगा वेगळी, यमुना वेगळी, नर्मदा वेगळी आणि गोदावरी वेगळी. प्रत्येकीचं नाव वेगळं, प्रत्येकीचा प्रवास वेगळा, प्रत्येकीचा घाट वेगळा. पण एकदा का जर का जलाचं मूलतत्व पाहिलं तर ते काय आहे? पाणी. उदाहरण चांगलं आहे. असं उदाहरण मीही देऊ शकतो. पण ह्याने काय सिद्ध होणार? हो, गुरु आणि पाणी ही एकच गोष्ट आहे का? सासरे बुवा, अहो स्वामी जे सांगतायत ते एकदा समजण्याचा प्रयत्न तरी करा. नाही नाही, त्याला प्रश्न पडू दे. प्रश्न विचारणारा माणूस चुकीचा नसतो. उत्तर समोर आल्यानंतरही ते नाकारणारा आपली स्वतःची वाट तिकट करून ठेवतो. सुंदरे, लिखाणाचं साहित्य घेऊन ये. हो स्वामी देवा. हे घ्या स्वामी देवा. दे या. आता हे काय नवीन? अरे बाबा, तू ज्या गुरुला मानतोस त्या साईबाबांचं नाव लिही या कागदावर. कशासाठी? सांगितलं ना, न थांबता लिहित जा. पूर्ण पान भरून काढ. अहो, मला हे असले खेळ खेळायचं नाही आहेत. मी सांगितलं ना, मला जाऊ द्या. सासरे बुवा, अहो एकदा करून तरी बघा. स्वामी सांगतायत ना, कदाचित तुम्हाला काहीतरी नवीन अनुभूती येईल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत अनुभूतीच दिसते का? सासरे बुवा, अहो माझ्यासाठी एवढं तरी करा. ठीक आहे, पण यानंतर मात्र मी निघणार. या. काकू,
हा बासरीचा आवाज, या जंगलात हा दिव्य प्रकाश, हे सगळं काय घडतंय स्वामी? तुम्ही मला कुठे नेत आहात? श्री स्वामी समर्थ. भास झाला बहुतेक. ओम साईराम. हे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं लिहिलंय पानभर. आता मी जाऊ शकतो ना? अरे मला कशाला दाखवतोयस? तूच बघ ना, तू काय लिहिलंयस ते. काय लिहिलं म्हणजे? अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे साईबाबांचंच नाव लिहिलंय. ओम साईराम. आणखीन काय लिहिणार? ओम श्री स्वामी सम. मी माझ्या हाताने ओम साईराम लिहिलं होतं. मग हे श्री स्वामी समर्थ कसं काय झालं? हे बघ. बाळा, नाव वेगळं, रूप वेगळं, काळ वेगळा आणि स्थानही वेगळं. पण भक्ताला अंधारातून प्रकाशाकडे नेणारं गुरुतत्व मात्र एकच. तू साई म्हणतोस, कोणी दत्त म्हणतं, तो कोणी आणखीन काही नावाने हाक मारतं. पण अरे, नावामुळे गुरुतत्व वेगळं होत नाही. तसं नदीचं नाव बदललं म्हणून पाणी बदललं असं होत नाही. सबका मालिक एक,